वाटलं नाही. राम राम मंडळी, तुमचा भाऊ चाललाय आज मुंबईला. पहिल्यांदाच चाललेलो आहे मुंबईला मित्रांनो बरं का, एवढ्या 28-29 वर्षामध्ये, ते पण खास करून रुपेश दादांना भेटायला. चला, मी रुपेश दादांच्या घरापाशी पोहोचलेलो आहे. पाठीमागे बिल्डिंग दिसतं, इथंच कुठेतरी राहतात माहीत नाही मला. अंश घ्यायला येतोय मला, तर आता आल्यावरती तुम्हाला दाखवाल. मी रिक्षाने आलो आहे. मी ठाण्याला बसने उतरलो, त्यानंतर रिक्षाने इथपर्यंत आलो आहे. आता डायरेक्ट मी इथून पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते, कारण की मी आधी ब्लॉग शूट नाही केला, कारण प्रवासामुळे खूप वाईट लागलं होतं. तर चला आता घरी गेल्यावरती दाखवू आपण रुपेश दादांच्या. चला, आले बघा, आले पाहुणे घ्यायला आलेले आहेत मला बघा, छोटे मोठे दोघं पण आलेत. हे बरं आहे का? हा कुठं जायचं आता आपल्याला? चौथ्या फ्लोअरवर जायचं. हा बघ बरं, नाही तर अडकून बसेल आपण. अडकून नाही ना बसेल, आपोआप बंद होते. नाही होत बंद. झाले आता बटन नाही दाबायचं का आपल्याला? कुठे जायचं? हा दाबला पण का? आणि मी कळलं पण नाही. लय फास्ट करतो का. आता आपण घरापाशी पोहोचलो आहे. अरे वा, नेम प्लेट लावली मस्त. अरे वा किती छान नंबर प्लेट लावलेली यार. मॉर्निंग, गुड आफ्टरनून. मग कसे तब्येत कशी? तब्येत महत्वाचं. चिकन फ्राय बिर्याणी केली आहे मस्त पैकी ताईंनी. आणि आजारी माणूस आज पहिल्यांदा खाणार आहे ना. हा ना. हा अरे वा, थँक्यू. बघा, आवडते का मला सांगा. कशाबद्दल ते नाही सांगितलं. हा, पूजेसाठी आणलेलं, तेव्हा मला यायला जमलं नाही, मग आता आले. नक्की ना. होला पटकन. हाय छोटस आहे गिफ्ट. खुश लय पॅक करून आणली. म्हणलं बाबा मला मुंबईला जायचे, व्यवस्थित पॅक करून. लेट आणली तुम्ही, लवकर केली असती आम्ही. कशी छान आहे, मस्त आहे. नंबर एक नंबर. काय माहितीये का, आमच्याकडे पण आहे. कोणीतरी आम्हाला गिफ्टच दिले, पण ना ती छोटी आहे, मला मोठी पाहिजे होती. ऍक्च्युली ह्याच्यापेक्षा मोठी होती, पण ते आणायला प्रॉब्लेम होता. नाही तर ही एकदम कम्फर्टेबल. आणि ही जर 4-5 दिवस अगोदर आली असती ना, काय होतं त्या दिवशी आपला एकादश, त्या दिवशी 100% याच्यावर व्हिडिओ बनवता आली असती. त्यामध्ये नेक्स्ट इयर. खरंच हे सांगा ना तुम्ही मला, गिफ्ट द्यायचं कारण सांगा तुम्ही मला. म्हणजे तसं नाही हो, हाच का निवडला? हा कशामुळे निवडला म्हणजे आता मी आहे ना, ही मूर्ती आवडली म्हणजे असं मनापासून सांगतोय. काय माहितीये का त्याचं रिझन? की तुम्ही गिफ्ट दिले म्हणून मी आवडली म्हणून नाही बोलत, मला वस्तू आवडले म्हणून मी बोलतो की मला वस्तू आवडली. नाही, राजेश्रीचे आणि माझी चॉईस आहे की हे आवडलं 100%. पण तुमचं रिझन काय? की आणि रुक्माईची एकादश पण होती ना आता, त्यामुळे पण घेऊन आलेले. म्हणलं चला हे घेऊन जाऊ. हो ते ठीक आहे, पण तुम्ही जी विठ्ठल रुक्माईची मूर्ती दिली याचा रिझन काय? सांगितलं ना तुम्ही, विठ्ठल नाही रुक्मिणी. अरे ही तर गोरी काली पाहिजे होती ना. त्याच्यामुळे व्हिडिओ करायचा. नाही खरं राजेश्री खरंच छान आहे. राजेश्री ताई, तुम्हाला सांगतो मी, अरे आपण दाखवलीच नाही ना, आता एकदा फोकस करीला. राजेश्री ताई, मला खरंच मनापासून मूर्ती आवडलेली आहे. आणि मूर्ती नुसती आवडलीच नाही, तर तिच्या मागच्या भावना ज्या तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवल्यात ना, त्या खरंच मनापासून चांगल्या आहेत. तुम्ही आल्या सुद्धा आणखी आम्हाला चांगलं वाटलं असतं, है ना? नाही, तुम्ही येऊ नका, तुमचा बाबू छोटा आहे. आणि 4-5 वर्ष असं तेच सांगा, बाबू छोटा आहे. जेव्हा 7-8 वर्षाचा होईल तेव्हा सांगा, आता मोठा झाला तो शाळेत जाईल तेव्हा तेव्हाच घेऊन. 7-8 वर्षात सांगतोय मी, 7-8 महिने म्हणतोय मी, 7-8 वर्ष नाही. आता इकडे बघ. तर मंडळी, आता मी आलेलो आहे रुपेश दादांसोबत, कारण की आतापर्यंत रुपेश दादांच्या घरीच होतो. थोडा रिलॅक्स झालो आणि त्याच्यानंतर रुपेश दादा आणि मी बाईकवरती
ठाण्यामधील खूप म्हणजे खूप प्रसिद्ध तलाव आहे, उपवन तलाव. त्या ठिकाणी आता मी आलेलो आहे. आता तुम्हाला साईडचा व्ह्यू वगैरे मी दाखवेलच व्हिडिओच्या माध्यमातून, आणि रुपेश दादा काय करते ते पण दाखवतो. आणि या ठिकाणी बोटिंगचं वगैरे पण तुम्ही आनंद घेऊ शकता मस्तपैकी, आणि पर्यटकसुद्धा खूप जास्त प्रमाणात आहे. आणि मला पण खूप भारी वाटते संध्याकाळचं बाहेर आले म्हणून. आता तुम्हाला साईडचं नेचर वगैरे दाखवतो मी, कसं वाटते ते पण सांगा मला. चला. तर आत्ता रुपेश दादा 15 दिवसातून का 20 दिवसातून बाहेर पडलेले आहे घराच्या, ते पण माझ्यामुळे. त्यांच्या तब्येतीवरून तुम्हाला जाणवत असेल किती बारीक झाले. ज्यावेळेस मला भेटायला आले होते गेल्या वेळेस, तुम्ही पाठीमागचा ब्लॉग पाहिला असेल, त्याच्यामध्ये खूप बारीक होते. सॉरी, बारीक नाही, मोठे होते चांगले. आत्ता बारीक झालेले आहेत, आजारी पडले होते खूप त्याच्यामुळं. आणि आता मी आलोय तर घेऊन आलोय बाहेर. कसं वाटतंय बाहेर आलो? बाहेर आलोय, खूप बरं वाटतंय. हा ना. ऍक्च्युली काय माहितीये का, मी खूप आजारी होतो. हा, कालच बरं वाटतंय, काल म्हणजे आजपासूनच बरं वाटतंय. मी आले तुषार दादा आलेत म्हणून मी तुषार दादांसाठी बाहेर आलोय. तुषार दादांना घेऊन त्यांना आपला ठाण्याचं फेमस उपवन लेक तलाव आहे ते दाखवायचं होतं. मुंबईत पहिल्यांदा आलेलो आहे मी इकडं. हा, आणि मुंबईमध्ये कधीच आलेलो नाही, पहिल्यांदा जन्म झाल्यापासून पहिल्यांदाच आलेलो आहे. आणि छान वाटतं इथला प्लेस, मस्त आहे एकदम. काय कुठं जातोय, काय करते, सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहे व्हिडिओमध्ये. बनवून राहा, ओके नाही? चला. मंडळी, तलावाच्या बाजूलाच हे गणपती बाप्पाचं खूप म्हणजे खूप छान मंदिर आहे. आणि मला रुपेश दादांनी सांगितलं होतं की ह्या ठिकाणी सिरियलची शूटिंगसुद्धा झालेली आहे. आता त्यांनी काय नाव सांगितलं माझ्या लक्षात नाही आहे, पण या ठिकाणी पिक्चरची शूटिंग झाली होती असं बोलतात, आणि फिल्मची सुद्धा शूटिंग झाली होती. असं हे मंदिर आहे. तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आता आम्ही चाललो आहे समोरच्या प्लेसवरती. कोणत्या प्लेसवर चाललो आहे आपण आता? कळव्याला जायचं ना आता? हा, आता कळव्याला चाललेलो आहे. राजश्रीच्या मामा आहे तिकडे, विठ्ठल मामा त्यांच्याकडे चाललेलो आहे. संध्याकाळचं वातावरण खूप भारी आहे इकडे मुंबईमध्ये, आणि दुपारचं नको वाटतं, लय गरम होते. रुपेश दादांनी आपल्याला ऊसाचा रस सांगितलेला आहे. नाही, डॉक्टरने सांगितलं ना ऊसाचा रस प्यायला. डॉक्टरांनी ऊसाचा रस प्यायला सांगितलं होता, पण भेटत नव्हता. काय वेळा चांगला असतो. आणि आम्हाला विदाऊट बर्फाचा ऊसाचा रस तयार होतोय. बरोबर ना? एक नंबर, नुसता फेस आलाय बघा ना. आणि सफरचंद पण नाही भारी भेटलं. सफरचंद 300 रुपये, 350 रुपये किलो आहे इकडं. हा, मुंबईला. हॅलो, रस प्यायला ये म्हटलं माय. चेअर चेअर. मस्त पैकी वा. आमचा रस पिऊन झाल्यानंतर आम्ही आलो होतो घरी. आणि रुपेश दादांचे त्यांच्या गॅलरीच्या खालीच इथं दहीहंडीची प्रॅक्टिस सुरू होते. खाली गोविंदांना इजा होऊ नये म्हणून बघा लब्बरची गादीसुद्धा टाकलेली आहे, जेणेकरून की अंगाला वगैरे दुखापत होऊ नये. आणि खूप छान प्रकारे या ठिकाणी सरावसुद्धा चालू आहे, आणि पडतातसुद्धा आणि धडपडतातसुद्धा. कारण की कुठलंही यश मिळवायचं असेल तर त्याच्या आधी थोडीशी ठेस खावी लागते. तर या गोष्टीमधून ते आपल्याला पाहायला भेटतं. आणि मंडळी, रात्र झाली होती आणि पाऊससुद्धा खूप आला होता. तर आजची रात्र म्हणजे मी ज्या दिवशी गेलो तो दिवस आजचा असा होता. कसा वाटला नक्की सांगा. आणि दुसऱ्या दिवसाचा ब्लॉगसुद्धा मी नक्की कंटिन्यू करणार आहे. सगळ्यांनी शेवटपर्यंत बनून राहा. चला, बाय बाय.